मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासाठी 28 मार्चला मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अलोक आराध्य आणि 5 प्रशासकीय न्यायमूर्तींची बैठक झाली आहे। या बैठकीला खंडपीठ कृती समितीचे सदस्य सुद्धा उपस्थित होते। या बैठकीत कोल्हापूर खंडपीठासंदर्भात सविस्तर चर्चा झाली असून खंडपीठ कृती समितीने मुख्य न्यायाधीशांना कोल्हापूर भेटीसाठी निमंत्रित केलंय। खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक आणि कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सर्जेराव खोत यांनी ही माहिती दिली आहे। कोल्हापूर विभागातून मुंबई उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असणारे खटल्यांची संख्या आणि त्या खटल्यांच्या संख्येसाठी व्यस्त असणारे न्यायाधीश वर्ग आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य बेंचवरती त्याचा होणारा परिणाम किंवा पडणारा जो काही ताण आहे त्या अनुषंगाने चर्चा झाली। त्याचबरोबर कोल्हापूरचे ऐतिहासिक महत्त्व, कोल्हापूरमध्ये पूर्वी जे सुप्रीम कोर्ट होतं, हायकोर्ट होतं प्रिन्सली स्टेट कोल्हापूरमध्ये, त्याचंसुद्धा त्या ठिकाणी रिप्रेझेंटेशन देण्यात आलं। आणि यापूर्वी आदरणीय तत्कालीन सरन्यायाधीश श्री मोहित शहा सर यांनी जो 2015मध्ये जो कोल्हापूर या ठिकाणी सर्किट बेंच स्थापन होण्याबाबतचा रिपोर्ट दिलेला होता, त्याचासुद्धा उल्लेख आणि त्याच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली। तो मुख्य सोर्स होता। त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाचे जे डिसिजन झालेले होते 1983ला औरंगाबाद खंडपीठाच्या बाबत ज्यावेळी सुरुवातीला सर्किट बेंच स्थापन झालं त्याचा रेफरन्स किंवा अजून न्यायनिवाड्यांचा रेफरन्स झाला। कोल्हापूरमध्ये पूर्वी सुप्रीम कोर्टचे, हायकोर्टाचे असणारे न्यायनिवाडे यांचासुद्धा संदर्भाने चर्चा झाली। अतिशय सुंदर चर्चा झाली। माननीय सरन्यायाधीश साहेबांनी जे प्रेझेंटेशन खंडपीठ कृती समितीच्या वतीनं दिलेलं होतं ते अतिशय सुंदर प्रेझेंटेशन आपण दिलं, याबद्दल त्याच ठिकाणी समक्ष कौतुक देखील केलं। या सगळ्या कार्यक्रमाच्या दरम्यान त्या उपलब्ध परिस्थितीचं औचित्य साधून आदरणीय सरन्यायाधीश आणि आदरणीय प्रशासकीय न्यायमूर्ती यांना कोल्हापूर या ठिकाणी त्यांनी भेट द्यावी, कोल्हापूरची भौगोलिक सामाजिक परिस्थिती समक्ष जाणून घ्यावी आणि लवकरात लवकर सर्किट बेंच स्थापनेबाबतचा निर्णय घ्यावा, या अनुषंगानं त्यांना अगत्याचं निमंत्रण दिलं।